हॅलो, नमस्कार. मी अनिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनल स्टिच अनिता's लाईफस्टाईलमध्ये. आज आपण बोटनेक ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. या ब्लाऊजची मापं अशी आहेत. लांबी आहे 14, छाती आहे 34, कंबर आहे 31, शोल्डर 14.5, स्लीव्स आहेत 10, पुढचा गळा 7, मागचा गळा 10. अशी या ब्लाऊजची मापं आहेत. चला तर आपण या ब्लाऊजची कटिंग पाहूया. सर्वात अगोदर आपल्याला असा हा कपडा सरळ करून घ्यायचा. धुतल्यामुळे कपडा असा वाकडा तिकडा होतो. त्याला असं सरळ करून घ्यायचं. हे पहा असं. त्याच्यानंतर पाव इंच इथं शिलाई मार्जिन सोडून एक रेष ओढायची. त्याच्यानंतर आता लांबीचा माप टाकायचा. तर इथे माझ्या ब्लाऊजची लांबी आहे 14 इंच. या रेषेवरूनच मी टेप ठेवला असा. इथून 14 इंच आपल्याला अजून पाव इंच शिलाई मार्जिन. इथे पण अशीच एक रेष ओढायची. 14 इंच, पाव इंच शिलाई मार्जिन. अशा प्रकारे रेष ओढून घ्यायची. लांबीचा माप झाला. आता शोल्डर आहे 14.5. 14.5चा हाफ होतो 7.25 इंच. 7.25 ला एक मार्क करायचा आणि सेम तसाच इथे खाली पण एक मार्क करायचा आणि सरळ अशी रेष ओढून घ्यायची. आता छातीचा माप टाकायचा. छाती आहे 34. 34चा होतो 8.5. 34चा चौथा भाग होतो 8.5. 8.5 ला असे एक मार्क लावायचा. पुढे 2 इंच शिलाई मार्जिन ब्लाऊजची मायामध्ये सोडलेली आहे. त्याच्यानंतर इथे गळा रुंदी आहे बोटनेकची 4 इंच. इथे पण मी घेते 4 इंच. हे बघा आता. त्याच्यानंतर इथे कंबर आहे 31. 31चा चौथा भाग होतो 7.25 इंच. 7.25 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन प्लस 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागते. हा 1 इंच आपल्याला टक्ससाठी लागतो पाठीमागचा. आता इथे पहा. इथे आपल्याला ही शिलाई मार्जिन जोडली तर आपल्याला इथे येतोय 8.25 आणि इथे झालंय 8.5. तर ही रेष अशी जायला नको. त्याच्यामुळे आपण इथे टक्सचा साईज थोडा छोटा करणार. असा छोटा करून इथे किती आहे 8.5, तर इथे पण आपण 8.5च घ्यायचं. त्याच्यानंतर शोल्डर डाऊन पण 7 वर घ्यायचं.
अशा प्रकारे. त्याच्यानंतर ह्या दोन्हीचा अर्ध 3.5 मधून असा आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता हा बोटनेक आहे, तर मागचा गळा याला वरतून शिलाई मार्जिन पाव इंच शिलाई मार्जिन सोडली तर हा फक्त 3.5 इंचावरच घ्यायचा. अशा प्रकारे. आता हा मागचा गळा 10 इंच आहे, इथे पण एक रेष ओढली. अशा प्रकारे. आता याच्यामध्ये मला कटवर्कचा हा ब्लाउज आहे, तर याच्यावर डिझाईन नंतर कॅनव्हासवर काढली जाईल. त्याच्यासाठी आता याच्यामध्ये डिझाईन वगैरे काही काढायचं नाही. आता हा बोटनेक आहे म्हणल्यावर 1/2 इंच शोल्डर डाऊन होतो. अशा प्रकारे. हे बघा. आता इथं मुंडा मोजून घ्यायचा. « 15 इंच मुंडा. तर करेक्ट आहे हा. तर चला आपण याची कटिंग करूया आता. मी तुम्हाला मगाशी आर्म होल सांगायचं विसरले, सॉरी. हा आर्म होल 15.5 आहे. तर पहा, आता आपण असं कटिंग करून घेऊया याला. इथे पाठीमागची टक्स मारायची 8.5 इंच. 8.5चं अर्ध होतं 4.25. 4.25 ला एक मार्क करून घ्यायचा आणि जो काही आपला गळा आहे त्याच्यापेक्षा 1 इंच खाली असा करून हे टक्सचं मार्क द्यायचं. हा आपला पाठीमागचा भाग तयार झाला. आता आपण पाहूया फ्रंट साइडची बाजू. हा फ्रंट ओपन नेक ब्लाउज आहे. सर्वात अगोदर आपण हा बॅक पार्ट जसा आहे तसाच आखून घ्यायचा. अशा प्रकारे.
आता ही फ्रंट साईडची बाजू आहे, याच्यावर आपण फ्रंट साईडचं ड्राफ्टिंग करायचं. गळा आहे 4. हा डीप नेक, समोरून डीप नेक बनणार आहे. तर याची पुढचा गळा आपण घ्यायचा 6 इंच. हा ब्रॉड आहे म्हणून 6 इंच. हे बघा अशा प्रकारे. आता याच्यामध्ये आपल्याला जो पाहिजे तो आकार आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर इथे पहा असा बॉक्स जो आर्महोल साठी बनलेला आहे तो घ्यायचा. समोर इकडे एक रेष ओढायची आणि पुढच्या बाजूला फ्रंट साईडला आपल्याला पाऊण इंचावर एक मार्क करायचा. आणि अशा प्रकारे बॉक्स तयार करायचा. आता जो काही आपला हा आर्महोलचा मार्क गेलेला आहे अगोदरचा, त्याच्यापेक्षा 1 इंच आतमध्ये अशा प्रकारे एक मार्क लावायचं. अजून इथे जो काही आपले रेषेची माप आहे 6.5 इंच आहे. 6.5 इंचाचा अर्ध घ्यायचं, 3.25 घेऊन अशा प्रकारे आपल्याला हा पुढच्या आर्महोलचा आकार द्यायचा आहे. हे बघा खूप सोपं आहे. तर हा झाला आपला फ्रंट साईडचा आर्महोल. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. साडेतीन इंच इकडं हुक्काच्या बाजूला 3.5 इंच आणि इकडे कमरेच्या बाजूला 2.5 इंच असा हा मार्क लावून आपल्याला क्रॉसपट्टीचा असा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर इकडे आपल्याला काजपट्टी लावण्यासाठी 1/2 इंच असा मार्जिन द्यायचा आहे पट्टी लावण्यासाठी. तर ही झाली आपली ड्राफ्टिंग. आता इकडे बघा, इकडे कट केलेलं नाहीये मी. इकडे पण आपल्याला 1/2 इंचाचं एक मार्जिन द्यायचं असतं आणि इकडे अशा प्रकारे
इथे कट मारून घ्यायचा. जेणेकरून आपल्याला हा चॉकचा मार्क जरी पुसला गेला असेल तरी आपल्याला आठवण राहील की आपल्या गळ्याचा मार्क इथून आहे म्हणून. तर आपण आता पुढचा आर्महोल कट करून घेऊया. अशा प्रकारे पुढचा गळा मी आता कट करत नाहीये, कारण या गळ्याला पण डिझाईन येणार आहे. तर हा जेव्हा शिवतानाच हा ब्लाउज कट होणार, हा पुढचा गळा कट होणार. तर आपण आता टक्सचे मार्किंग लावून घेऊया. तर हे पहा, आता इथून 3.5 इंच, 3.5 इंचावर एक मार्क करायचा. अशा प्रकारे ही उंची फक्त 2.5 इंच, 2, 2.25 किंवा 2.5. हा 34 इंचाचा आहे, याचा 2.5 इंचाचा असेल. त्याच्यानंतर इथून वरती 2 इंच, हे बघा असं, इथून वरती 2 इंच. अशा प्रकारे हा इकडचा हुकपट्टीचा टक्स झाला. आता इथून पण 2 इंच. अशा प्रकारे इथून पण 2 इंच असं अंदाजाने, हे पहा, 2, पावणे 2 इंचावर येतो. अशा प्रकारे आपल्या टक्सची मार्किंग झाली. आता आपण या सगळ्यांना कट मारून घेऊया. हा झाला फ्रंट पार्ट. हा क्रॉस बेल्ट आहे. हाफ इंच सिलाई मार्जिन सोडून क्रॉस बेल्ट नंतरच कटिंग करूया. आपण पहिले स्लीव्स कटिंग करून घेऊया. सर्वात अगोदर असा कपडा सरळ करायचा. त्याच्यानंतर 1/2 इंच शिलाई मार्जिन. 10 इंचाचे आपले स्लीव्स आहेत. 10.5 इंचावर 10 इंच स्लीव्स, 1/2 इंच शिलाई मार्जिन. 10.5 वर मार्क केला. इकडे पण 10.5 वर केला. सरळ रेष ओढायची. त्याच्यानंतर स्लीव्स फिटिंग आहेत आपले 10.5, 5.15 वर एक मार्क करायचा. त्याच्यानंतर 2 इंच आपली ब्लाउजची माया असते. त्याच्यानंतर इथून 3.5 इंच घेतला. आता इथून आपला आर्महोल जो काही आपला आर्महोल असतो त्याचा अर्धा. तर आपला आर्महोल आहे 15.5.